शिरीष 12वी मध्ये असताना त्याला एक अशी सवय लागली होती की एक दिवस शिरीष त्याच्या गच्चीवर गेला होता आणि त्याची नजर अचानकपणे शेजारच्या घरावर जाते. तिथे त्याला बाथरूम मध्ये शेजारी तिच्या बाथरूम मध्ये आंघोळीला गेली होती. ते आंघोळीचे बाथरूम शिरीषच्या गच्चीवरून पूर्ण दिसत होते, कारण त्या बाथरूमला छत नव्हते. ते वरतून पूर्ण दिसायचे. शिरीषची नजर तिकडे गेली. तो तिकडेच बघत राहिला होता. जेव्हा ती शेजारीण बाहेर गेली तेव्हा शिरीष गच्चीवरून खाली आला. तो दुसऱ्या दिवशी पण त्या वेळेला गच्चीवर गेला आणि परत त्याला शेजारीण बाथरूम मध्ये. आता शिरीषला रोज पण तशी सवय लागली होती आणि तो टाइम बघायचा की शेजारीण कधी आंघोळीला जाते आणि तो त्याच टायमाला बरोबर गच्चीवर जात असे. शिरीषचं आता रोज ठरलेलं असायचं. शिरीष तेव्हा 12वी मध्ये होता, तरी पण त्याला चिंता नव्हती की नंतर परीक्षेत त्याचे काय हाल होईल. ते कधी कधी तर तो शाळेत पण जात नव्हता. एकदा तर ती शेजारीण आंघोळीला गेली असताना शिरीष बघत असताना सुद्धा ती आंघोळीला जाते आणि थोड्या वेळाने ती शिरीषला आवाज देते. घरी ती एकटी होती. तिने जेव्हा शिरीषला आवाज दिला होता तेव्हा शिरीष घाबरलेला होता. पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण कथा ऐका. मित्रांनो, आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.